हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये. तुम्हाला जर घरच्या घरीच क्रिस्पी आणि परफेक्ट असे मेंदूवडे बनवून खाण्याची इच्छा जर झाली असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ. जी उडदाची डाळ घेतली आहे ती साल नसलेली उडदाची डाळ आपल्याला घ्यायची आहे आणि ती रात्री आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. रात्री तुम्ही घालू शकता पाण्यामध्ये भिजत किंवा तुम्ही मग 5 ते 6 तासांसाठी भिजवून घेऊ शकता. तर छानपैकी मी रात्रभर ही डाळ भिजवून घेतली होती आणि आता ती मिक्सरला लावून घेणार आहे. मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हे जे बॅटर आहे ते रेडी करण्यासाठी आपल्याला पाणी कमी वापरायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा ती डाळ वाटणार तेव्हा पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमीत कमी ठेवायचं आहे. आणि डाळ छानपैकी अशी बारीक वाटून घ्यायची आहे फ्रेंड्स. बारीक वाटून एका भांड्यामध्ये हे जे वाटलेलं जे बॅटर आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि थोडंसं जिरं ऍड करायचं आहे. यामध्ये तुम्ही आवडीनुसार थोडी हिरवी मिरची आणि खोबऱ्याचे काप सुद्धा टाकू शकता. ते ऑप्शनल आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हे जे बॅटर आहे ते हलक्या हाताने असं फेटून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी ते छान असं फेटून घ्यायचं आहे फ्रेंड्स. म्हणजे हे जे बॅटर आहे ते थोडं हलकं झालं पाहिजे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा छानपैकी हे फेटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण चेक करणार आहोत की आपलं बॅटर रेडी आहे की नाही. तर वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जे बॅटर आहे ते टाकायचं आहे. तर जे बॅटर आहे ते वर असं तरंगलं पाहिजे. तर तेव्हा आपलं जे पीठ आहे, जे बॅटर आहे ते रेडी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि अशा पद्धतीने वडे करायला घ्यायचे आहेत आपल्याला, मेंदू वडे. तर ही खूपच छान पद्धत आहे, सोपी पद्धत आहे. तुम्ही घरामध्ये जी आपली चाळणी असते, जिच्याने आपण चहा गाळतो, ती यूज करू शकता आणि अशा पद्धतीने पटापट हे वडे बनवून तेलात सोडू शकता. तेल छान तापलेलं असलं पाहिजे फ्रेंड्स. तेल तापवून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मीडियम आणि फास्ट असाच ठेवायचा आहे, कमी करायचा नाहीये. आणि छानपैकी हे जे वडे आहेत ते गोल्डन रंग येईपर्यंत असे फ्राय करून घ्यायचे आहेत. खूपच छान क्रिस्पी आणि खुसखुशीत असे हे वडे तयार होतात फ्रेंड्स. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा फ्रेंड्स. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की मला कमेंट्स करून कळवा की तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आणि ही रेसिपी पण नक्की ट्राय करून बघा. तर तुम्ही बघू शकता खूपच छान रेडी होतात हे वडे. आणि छान असे क्रिस्पी होतात. छान असा गोल्डन कलर आला की मग तुम्ही, आणि जे बुडबुडे आहेत ते तेलाचे बुडबुडे जे कमी झाले की त्यानंतर आपण हे काढून घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपले वडे जे आहेत ते रेडी झाले आहेत. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, खूपच छान हे वडे रेडी झाले आहेत. आणि तुम्हाला मी चेक करून दाखवते. खूपच क्रिस्पी झाले आहेत ते. तुम्ही बघू शकता कसा आवाज येत आहे. त्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की खरंच किती छान आणि क्रिस्पी झाले आहेत ते. आणि खूपच टेस्टी सुद्धा होतात हे. लहान मुलांना सुद्धा आवडतात. आणि आपण सांबार आणि चटणी सोबत हे वडे छान एन्जॉय करू शकतो.
सांबर आणि चटणीची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता आणि ट्राय करू शकता ही रेसिपी. तर फ्रेंड, नक्की ट्राय करा तुम्ही. व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ. खूपच छान आणि टेम्पटिंग अशी रेसिपी होते ही. घरच्या घरी आपण एन्जॉय करू शकतो. खूपच टेस्टी. Thank you for watching guys. Take care. Bye bye. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.